ज्येष्ठ मंडळी, आमचे नेते सुनील तटकरे, छगन भुजबळ साहेब, हसन मुश्रीफजी, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील जरा आजार होता पण तरी त्यांच्याशी पण बोलून आम्ही सुनेत्रा वहिनी पवारच्या घरी गेलो. त्यांचे दोन्ही सुपुत्र पार्थ आणि जय पवार सुद्धा होते आणि आम्ही सांत्वना देत सोबत हे पण म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीरपणे तुमचा आणि तुमच्या परिवाराच्या मागे उभा आहे आणि हे आमची पण भावना आहे, जनतेची आहे, पक्षाची भावना आहे की आपण ही जबाबदारी स्वीकारावी. त्यांनी पण मोठापणा दाखवून ते म्हटले की दादांना कुठेही थांबवायचा पसंत नव्हता, लाईफ मस्ट गो ऑन या भावनेनी, या स्पिरिटनी तो काम करणारे व्यक्ती होते. आहे दुःख आहे, त्यांनाही दुःख, सगळ्यांना, आम्हालाही आहे, आजही आहे, महाराष्ट्राला आहे. पण त्यांनी विचार केला. आम्ही त्यांना सांगितलं की आमचा हे आग्रह आहे, आपण विचार करा आणि आम्हाला तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आम्ही पुढे जाऊ इच्छितो. आम्हाला या बाबतीचा समाधान आहे की त्यांनी आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान दिला. मुंबईला आले. 3 दिवसाच्या त्यांच्या पवार परिवारमध्ये त्यांनी म्हटलं की आमच्या 3 दिवसाचा शोक असते. मग 4थ्या दिवशी ते आले. आम्ही त्यांची योग्य रीतीने निवड केली आणि त्यांची शपथ त्याच दिवशी झाली. आता आमच्या अंतर्गत प्रश्नांच्या बद्दल कितीतरी वादळ, उलट चर्चा, हे अजूनही मला काही समजत नाही. आम्ही आमच्या पक्षाचा नेता निवडणार की दुसरा कुठल्याही व्यक्तीला निवडणार, हे आंतरिक विषय होता. दुसरी गोष्ट, आता आम्ही एक पक्ष आहोत, त्याचे 2 पार्ट आहे, नेतृत्वाचे 2 पार्ट आहे. पहिला पार्ट आहे विधिमंडळ आणि दुसरा पार्ट आहे राजकीय पक्ष. विधिमंडळाचा पार्ट संपला. आता अनेक लोकांचे विधान यायला लागले. एक केंद्रीय मंत्रीच्या चुकून नंतर त्यांनी कबूल केला की कोणी त्यांना चुकीची माहिती दिली. अनेक वेळा तुम्ही लोकही आमच्याकडे येतात रिॲक्शनसाठी, आम्हाला वस्तुस्थिती माहीत नसतानाही कधी कधी तुमची अपेक्षा असते की आम्ही काहीतरी रिॲक्ट करावं. असू शकते त्यांना कोणीतरी चुकीची माहिती दिली असेल. तर मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष, मी सांगितल्याप्रमाणे पवार साहेब आणि अजितदादाच्या सोबत मी काम केलं आहे. आता अजितदादाच्या निधनानंतर या सर्व प्रक्रिया व्यवस्थित पार पडण्याची करायची जबाबदारी कोणावर राहील? हे प्रफुल्ल पटेलांच्यावर राहील. कारण मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष असल्यामुळे विधिमंडळाचा विषय किंवा राष्ट्रीय अध्यक्षांच्या विषय याला मार्गी लावण्याची जबाबदारी आणि प्रक्रियेचे पूर्ण पालन करून ती करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुनील तटकरेजीवर आहे. मित्रांनो, कधीही कोणी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कुठल्याही व्यक्तीने असा इंडिकेशन सुद्धा दिलेला नाही की पुढच्या आम्ही काय स्टेप्स घ्यावं. सगळ्यांच्या भावना आम्हाला समजते, तसं आम्ही सुनेत्राताईचा तिथे निर्णय केला आणि पक्षाचाही निर्णय त्याचप्रमाणे आम्ही त्याची प्रक्रिया पूर्ण करून आम्ही ते घेणार आहोत. आता हे बाहेरचे सगळे लोक, कोणी तेलंगणाचा वार आहे तो म्हणतोय की अमुक कसं बनलं पाहिजे. ज्या लोकांच्या आमच्या पक्षाशी संबंध नाही, दुसरे पक्षाचे लोक जे कधी निवडणूक सुद्धा या महाराष्ट्राच्या जनतेकडून एक मतही त्यांना कधी प्राप्त मिळाल्याचा त्यांनी प्रयत्न केलेला नाही. हे आमच्यासारख्या लोकांच्या
बद्दल काही उलटसुलट प्रचार करणं, चर्चा करणं, स्टेटमेंट देणं काही योग्य आहे का? अरे 1952 पासून माझे वडील महाराष्ट्राची जनतेने निवडून दिलं. मी अनेक वेळा लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेकडून निवडून गेलो आणि आमच्या बद्दल आणि आमच्या बॅकग्राऊंड बद्दल कोणी जर कॉमेंट करत असेल तर त्यांना लाज वाटायला पाहिजे की अशा गोष्टी ते करत आहे. मी महाराष्ट्राचा एक जनप्रतिनिधी म्हणून आज तुमच्या समोर इथे बसलेलो आणि पक्षाचा निर्णय ते योग्य रीतीनेच होईल, योग्य दिशेनेच होईल, योग्य व्यक्तीचाच होईल आणि माझ्याशिवायच होईल. आता याच्या पलीकडे मी काय म्हणावं? आमच्याकडून कधी विधान आलेलं नसताना उगीच उलट हे वादळ हे निर्माण करणं आणि आमच्या पक्षामध्ये संशय निर्माण करणं ही अत्यंत घाणेरडी एक गोष्ट आहे. मला अजिबात त्याच्या पलीकडे काय बोलायचं नाही आहे. आम्ही आमच्या पक्ष आहे, आम्ही योग्य निर्णय ते घेणार आहोत आणि माझ्याशिवाय घेणार आहोत. आता त्याच्या पलीकडे मी काय तुम्हाला खुलासा करू शकतो?